हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन ऑफ वेक्टर्स. ओके, सगळ्यात आधी क्वांटिटीचे दोन टाइप्स आहेत. ओके, फर्स्ट स्केलर क्वांटिटी अँड देन वेक्टर क्वांटिटी. ओके, बघा आता स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी यात फरक काय आहे. ओके, तर स्केलर क्वांटिटी मीन्स अशी क्वांटिटी ज्यामध्ये फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड असते. The quantity which has only magnitude called scalar quantity and okay, म्हणजे अशी क्वांटिटी ज्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड असते. म्हणजे एक्झाम्पल वेट, बरोबर. ओके, देन त्यानंतर डिस्टन्स. ओके, तर हे जे काही क्वांटिटी आहे हे सगळे स्केलर क्वांटिटी. ओके, देन नेक्स्ट क्वांटिटी आपण म्हटलंय वेक्टर क्वांटिटी. मग वेक्टर क्वांटिटी मीन्स काय? द क्वांटिटी विच हॅज the magnitude as well as direction. ओके, म्हणजे अशी क्वांटिटी ज्यामध्ये मॅग्निट्यूड पण आहे आणि सोबत सोबत त्याचे डायरेक्शन पण आहे. ओके, मीन्स एक्झाम्पल फोर्स. ओके, फोर्स मध्ये काय असतं व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, आपण एक पर्टिक्युलर फोर्स एक्झर्ट करतो. ठीक आहे, प्रेशर एक्झर्ट करतो आणि देन एका पर्टिक्युलर डायरेक्शनने आपण फोर्स अप्लाय करतो. लक्षात येते काय बोललाय? ओके, तर फोर्स सारखे ज्या क्वांटिटीज आहेत हा कुठल्या क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. ओके, देन मॅथमॅटिक्स मध्ये आता वेक्टर शिकायचे आपल्याला. ओके, व्यवस्थित लक्ष द्या वेक्टर कसा तयार होतो. ठीक आहे, कन्सिडर करा की कुठला एक पॉइंट आहे ए. ओके, देन आता या पॉइंटनी जर डिस्प्लेसमेंट केलं, ठीक आहे, म्हणजे या पॉइंटनी जर मुवमेंट केलं एका पर्टिक्युलर डायरेक्शननी. ओके, मी इथे ड्रॉ करतो आहे. काय केलं, या पॉइंटनी या डायरेक्शननी मुवमेंट केला आणि तो इथे पोहोचलाय. ठीक आहे, याला आपण म्हणू बी. ओके, काय केलं व्यवस्थित लक्ष द्या. हा जो पॉइंट आहे ए, या पॉइंटला आपण म्हणतो इनिशियल पोझिशन. कळते का बोलायचं? ओके, म्हणजे आपला जो पॉइंट होता तो कुठे लाईज करत होता? ए. इनिशियल पोझिशन त्याची ए आहे. देन मग या पॉइंटनी मुवमेंट केलं, डिस्प्लेसमेंट केलं एका पर्टिक्युलर डायरेक्शननी आणि देन तो कुठपर्यंत पोहोचलाय? इथे बी. ओके, तर या बी ला आपण म्हणू फायनल पोझिशन. ओके, म्हणजे काय केलं व्यवस्थित लक्ष द्या. या पॉइंटनी एका पर्टिक्युलर डायरेक्शन कडे मुवमेंट केली आणि एक पर्टिक्युलर डिस्टन्स त्याने ऑक्युपाइड केलं. म्हणजे इथे दोन्ही क्वांटिटी झाल्या. काय व्यवस्थित लक्ष द्या. काय केलं त्याने? एक मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन्ही कंडिशन इथे यूज होत आहेत. ओके, काय केलंय, या पॉइंटनी एक पर्टिक्युलर मॅग्निट्यूड ऑक्युपाइड केला आहे, पर्टिक्युलर डिस्टन्स ऑक्युपाइड केला आहे. ओके, आणि एका पर्टिक्युलर डायरेक्शननी, म्हणजे इथे मॅग्निट्यूड पण आला आहे आणि डायरेक्शन पण आला. आपण काय बोललो आहे? द क्वांटिटी विच हॅज डायरेक्शन एज वेल एज मॅग्निट्यूड कॉल्ड वेक्टर क्वांटिटी. ओके, म्हणजे इथे काय तयार झालं? आपला वेक्टर तयार झाला. ठीक आहे, आणि देन इथे वेक्टर तयार झाला, वेक्टर ए बी. ओके, वेक्टर ए बी. ठीक आहे, आपण वेक्टर ए बी यावेळी डिनोट करतो किंवा यावेळी डिनोट करतो. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष द्या. याला रीड करतो आपण वेक्टर ए बी. ओके, ए जो आहे हा इनिशियल पोझिशन आहे आणि बी फायनल पोझिशन आहे. याचा अर्थ काय आहे की या वेक्टरनी ए पासून बी पर्यंत मुवमेंट केली आहे. ओके, कन्सिडर करा पुन्हा एक पॉइंट आहे सी आणि या पॉइंटनी पर्टिक्युलर डायरेक्शन मुवमेंट केली आहे. ओके, आणि तो इथे पोहोचतो आहे. या पॉइंटला आपण म्हणू डी. ओके, या पॉइंटनी सी पासून डी पर्यंत मुवमेंट केली. काय केलं व्यवस्थित लक्ष द्या. या पॉइंटनी पर्टिक्युलर मॅग्निट्यूड ऑक्युपाइड केला एका पर्टिक्युलर डायरेक्शन. काय बोलतो आपण? जर कुठलाही पॉइंट, ठीक आहे, जर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सोबत जर तो मुवमेंट करत असेल तर तो काय तयार करतो आहे? वेक्टर तयार करतो आहे. ओके, आणि इथे कुठला वेक्टर तयार झाला आहे? वेक्टर सी डी. ओके, मीन्स जो पॉइंट आहे तो सी पासून डी पर्यंत काय केला आहे? त्यांनी शिफ्ट केला. ठीक आहे, तो मुवमेंट केलेला आहे. ओके, इनिशियल पोझिशन सी आहे, फायनल पोझिशन डी आहे. याला आपण काय रीड करतो? वेक्टर सी डी. ओके, सिमिलर कुठला एक पॉइंट आहे ई, त्यांनी मुवमेंट केला तो इथपर्यंत पोहोचला आहे एफ. ओके, तर मग इथे कुठला वेक्टर तयार झाला? वेक्टर ई एफ.
ओके, इनिशियल पोझिशन ई, फायनल पोझिशन एफ. म्हणजे आधी पॉइंट कुठे होता, ई वरती लाईज करत होता आणि देन त्याने शिफ्ट झाला ओके कुठपर्यंत, एफ पर्यंत. ओके, तर काय तयार झालं इथे, वेक्टर ई एफ. ओके, तर यावेळी वेक्टर तयार होतात. ओके, तर नेक्स्ट बघणार आपण टाइप्स ऑफ वेक्टर्स. ओके, कुठल्या कुठल्या प्रकारचे वेक्टर्स आहेत ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, फर्स्ट आहे लाईक अँड अनलाईक वेक्टर्स. ठीक आहे, मग आता लाईक अँड अनलाईक वेक्टर्स काय आहे ते लक्षात घ्यायचं. कुठलेही दोन वेक्टर्स, ओके, एक हा वेक्टर आहे, ओके, देन हा सेकंड वेक्टर. ओके, कुठलेही जर दोन वेक्टर यांची जे डायरेक्शन जर सेम असेल, ओके, यांची डायरेक्शन सेम असेल, मॅग्निट्यूड डिफरंट राहिली तरी काय हरकत नाहीये. ओके, जर या दोन वेक्टरची जर डायरेक्शन जर सेम आहे तर या वेक्टर्सला आपण काय म्हणू, लाईक वेक्टर. ओके, जर इन केस दोन वेक्टर आहे, एक हा वेक्टर आहे आणि एक सेकंड वेक्टर. ओके, देन आता चेक करा या दोन्ही वेक्टरची डायरेक्शन सेम आहे का, नाही, तर हे वेक्टर काय झाले, अनलाईक वेक्टर. ठीक आहे, म्हणजे लाईक अँड अनलाईक वेक्टर काय, तर ज्या वेक्टर्सची डायरेक्शन सेम आहे, ओके, त्यांना आपण लाईक वेक्टर्स म्हणू. ओके, आणि ज्या वेक्टर्सचे डायरेक्शन वेगळी वेगळी आहे, डिफरंट आहे, त्यांना आपण अनलाईक वेक्टर्स म्हणू. ओके, देन इथे मॅग्निट्यूड डिफरंट असली तरी चालेल. ठीक आहे, लाईक अँड अनलाईक हे फक्त कोणावर डिपेंड आहे, डायरेक्शन वर. ओके, नेक्स्ट टाइप आहे को इनिशियल वेक्टर. को इनिशियल वेक्टर काय, ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. जर कुठलेही दोन वेक्टर्स सेम पॉइंट बद्दल स्टार्ट होत असेल आहे, ठीक आहे, इनिशिएट होत असेल, जसा एक पॉइंट आहे, इथं आहे वेक्टर. ओके, याला मी पॉइंटला ए डिनोट करतो. ओके, या पॉइंटला मी बी डिनोट करतो. ठीक आहे, काय केलं इथे, ए पासून बी पर्यंत एक वेक्टर तयार झाला. ठीक आहे, वेक्टर ए बी. ओके, आणि देन पुन्हा एक वेक्टर मी ड्रॉ करतो आहे सी, वेक्टर ए सी. आता इथे जर तुम्ही चेक करा, हे जे दोन वेक्टर आहे, वेक्टर ए बी, ओके, आणि वेक्टर ए सी, हे जे दोन्ही वेक्टर आहे हे सेम पॉइंट पासून इनिशिएट झाले. दिसतंय, ए पासून बी, ए पासून सी पर्यंत कळते आहे. तर अशा दोन वेक्टर्सना आपण काय म्हणतो आहे, को इनिशियल वेक्टर्स. देन नेक्स्ट टाइप आहे को टर्मिनस वेक्टर. को टर्मिनस वेक्टर काय, हा वेक्टर आहे, वेक्टर ए बी. बघा, ए पासून तर बी पर्यंत, ठीक आहे, इथे मुवमेंट आहे. ओके, मीन्स इथे वेक्टर ए बी तयार झालेला आहे. ठीक आहे, वेक्टर ए बी, आणि पुन्हा एक वेक्टर आहे वेक्टर सी बी, सी पासून बी पर्यंत. ओके, मीन्स इथे दोन वेक्टर आहे, एक वेक्टर आहे ए बी आणि देन सेकंड वेक्टर आहे सी बी. ओके, आता जर तुम्ही चेक कराल तर दोन्ही वेक्टर एकाच ठिकाणी मीट करते आहेत. बघा, ए पासून स्टार्ट होता वेक्टर तर बी पर्यंत एंड होतो आहे. ओके, इथनं हा वेक्टर सी पासून स्टार्ट होतोय तर बी पर्यंत एंड होत आहे. ओके, तर वेक्टर ए बी आणि वेक्टर सी बी हे काय वेक्टर, कुठले वेक्टर आहे, को टर्मिनस वेक्टर आहे. ठीक आहे, का बरं, कारण की दोघांचे जे एंड पॉइंट्स आहेत तो कॉमन आहे. नेक्स्ट टाइप आहे इक्वल वेक्टर्स. आता इक्वल वेक्टर म्हणजे काय, व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, कुठलेही दोन वेक्टर्स जर त्यांची डायरेक्शन सेम असेल, ओके, बघा इथे दोन वेक्टर ड्रॉ केले आणि दोघांची डायरेक्शन सेम आहे, अँड दोघांचे जर मॅग्निट्यूड देखील जर सेम असेल, काय बोलू आपण, डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड जर दोन्ही जर सेम असेल तर अशा दोन वेक्टर्सला आपण काय म्हणतो आहे, इक्वल वेक्टर्स. ओके, ओके, नेक्स्ट आहे निगेटिव्ह ऑफ वेक्टर. आता हे निगेटिव्ह ऑफ वेक्टर काय, व्यवस्थित लक्षात द्या. एक वेक्टर आहे, वेक्टर ए बी. ओके, इथे काय दिसते आहे की इनिशियल पॉइंट ए आहे अँड फायनल बी. ओके, मीन्स इनिशियल पोझिशन ए, फायनल पोझिशन बी. ओके, देन बघा आता याचे जे निगेटिव्ह वेक्टर आहे ते काय असणार आहे, व्यवस्थित लक्षात द्या. ठीक आहे, ए पासून पॉइंट मुवमेंट करतोय बी पर्यंत, म्हणून आपण त्याला वेक्टर ए बी म्हणतो. जर सेम वेक्टरला जर तुम्ही उलट जर रीड केलं
ठीक आहे. मीन्स पॉइंट बी पासून जर ए पर्यंत जर आला तर त्याला आपण काय म्हणू, वेक्टर बी ए. बरोबर आहे. बी पासून जर मूवमेंट करतोय तो मीन्स इनिशिएट बी पासून जर करतो आहे आणि फायनली तो एंड होतोय ए पर्यंत, तर वेक्टर कुठला तयार होतो, वेक्टर बी ए. ओके, वेक्टर बी ए. आता जर तुम्ही चेक कराल वेक्टर ए बी आणि वेक्टर बी ए सेम आहे. बरोबर आहे, सेम मॅग्निट्यूड आहे. ओके, वेक्टर ए पासून बी पर्यंत म्हणा किंवा बी पासून ए पर्यंत सेम आहे. लक्षात येते काय बोलतोय, मॅग्निट्यूड सेम आहे. एकाच वेक्टर बद्दल आपण डिस्कस करतोय. ओके, म्हणजे आपण असं लिहू शकतोय काय की वेक्टर ए बी इज इक्वल टू वेक्टर बी ए. बरोबर आहे, पण दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. बरोबर आहे. इथे ए बी मध्ये काय होतं, पॉइंट ए पासून बी पर्यंत मूवमेंट करतो आहे. ओके, आणि वेक्टर बी ए मध्ये काय होतं, बी पासून तर ए पर्यंत. दोन्ही वेक्टर इक्वल आहे पण दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. तर आपण एकाला डिनोट करू मायनस. ठीक आहे, याचा अर्थ काय आहे की वेक्टर ए बी इज इक्वल टू मायनस वेक्टर बी ए. म्हणजे वेक्टर ए बी आणि वेक्टर बी ए सेम आहे, इक्वल आहे, पण फरक काय आहे, मायनस. मायनस मीन्स की दोघांची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. ओके, सिमिलरली जर आपण वेक्टर सीडी बद्दल बोलतो आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. वेक्टर आहे वेक्टर सीडी. ओके, बघा इथे काय केलं आहे, इथे पॉइंट आहे सी, तो मूवमेंट करतो आहे डी पर्यंत. ठीक आहे, म्हणजे इनिशियल पोझिशन सी आहे, फायनल पोझिशन डी आहे. तर इथे एक वेक्टर तयार होता, वेक्टर सीडी. ओके, जर याच वेक्टरला जर मी उलट जर रीड करा, ठीक आहे, जर इन केस कन्सिडर करा जर पॉइंटनी डी पासून तर सी पर्यंत जर मूवमेंट केलं, म्हणजे आता इथे इनिशियल कोण होईल, डी, आणि फायनल कोण होईल, मीन्स फायनल पोझिशन कोणाची असणार आहे, सी ची. ओके, म्हणजे वेक्टर डी सी. ओके, जर आता तुम्ही चेक कराल की वेक्टर सीडी किंवा वेक्टर डी सी सेम आहे, इक्वल आहे. बरोबर आहे, दोघांची मॅग्निट्यूड इक्वल आहे. म्हणजे वेक्टर सीडी इज इक्वल टू वेक्टर डीसी आपण लिहू शकताय, कारण की दोन्ही एकच वेक्टर आहे. बरोबर आहे, वेक्टर सी पासून डी पर्यंत म्हणा किंवा डी पासून सी पर्यंत. ओके, तर मी ते चेक केलंय, वेक्टर सीडी इज इक्वल टू वेक्टर डीसी, पण दोघांची डायरेक्शन मात्र अपोजिट आहे, अपोजिट. ठीक आहे, डायरेक्शन जर अपोजिट असेल तर आपण त्याला कशात डिनोट करतो, मायनस साइन. ठीक आहे, म्हणजे वेक्टर सीडी इज इक्वल टू मायनस वेक्टर डीसी. ओके, दोन्ही वेक्टर सेम आहे, फरक काय आहे तर डायरेक्शन अपोजिट आहे. ओके, नेक्स्ट आहे कोलिनियर वेक्टर्स. ओके, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, न्यूमेरिकल असं त्यावरती. बघा आता कोलिनियर वेक्टर्स मीन्स काय. ठीक आहे, त्याचं लक्ष द्या, दोन वेक्टर आहे, वेक्टर ए बी एंड वेक्टर ए सी. ओके, व्यवस्थित लक्ष द्या, या लाईन वरती दोन वेक्टर लाईन्स करत आहे. एक वेक्टर आहे ए बी. ओके, ए पासून बी पर्यंत वेक्टर ए बी, एंड देन एक वेक्टर आहे वेक्टर ए सी. ओके, हे जे दोन वेक्टर आहे हे एकाच लाईन वरती लाईन्स आहे. बरोबर आहे, तर अशा आपण या दोन वेक्टरला काय म्हणतो आपण, कोलिनियर वेक्टर. ओके, त्यानंतर इन केस जर आपण डिस्कस केलं वेक्टर ए बी आणि वेक्टर बी सी बद्दल, तर इथे चेक करा, वेक्टर ए बी आणि वेक्टर बी सी हे दोन्ही वेक्टर देखील काय आहे, कोलिनियर आहे. ठीक आहे, एकाच लाईन वरती लाईन्स करते. ओके, देन त्यानंतर जर कुठलेही दोन वेक्टर, जसं एक वेक्टर आहे ए बी, वेक्टर ए बी, एंड देन दुसरा वेक्टर आहे वेक्टर सी डी. ओके, डेफिनेशन आहे, जर हे दोन्ही वेक्टर जर पॅरलल असेल, ओके, तर अशा वेक्टर्सला आपण काय म्हणतो, कोलिनियर वेक्टर्स. ठीक आहे, काय बोललं व्यवस्थित लक्ष द्या. जर इथे या केस मध्ये बघा वेक्टर ए बी आणि वेक्टर ए सी, ओके, एकाच लाईन वरती लाईन्स करते आहे, म्हणजे दोन्ही वेक्टर काय झाले, कोलिनियर. सेम हियर वेक्टर ए बी वेक्टर बी सी
हे देखील काय झाले कोलिनियर. ओके, आणि जर हे दोन वेक्टर जर पॅरलल असेल तर तेव्हा देखील आपण यांना काय म्हणू शकतो आहे की वेक्टर ए बी आणि वेक्टर सी डी हे काय आहे कोलिनियर आहे. ओके, या कोलिनियरिटी वरती न्यूमेरिकल तो विचारतो आहे 2 ते 3 मार्क्स करिता. तेव्हा कोलिनियरिटीची कंडिशन यूज करून आपल्याला जे 4 मार्क्सचे क्वेश्चन आहेत ते देखील सॉल्व्ह करायचे आहेत. देन नेक्स्ट टाइप आहे कोप्लेनरिटी ऑफ वेक्टर्स. ठीक आहे, मग आता कोप्लेनर वेक्टर्स काय आहे? ओके, सगळ्यात आधी आपल्याला माहिती पाहिजे की टोटल ऍक्सिस जे आहेत ते 3 आहेत. ओके, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस. ओके, ते आता इथे लक्ष द्या, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस याच्यामधला जी स्पेस आहे, ओके, याला आपण एक्स वाय प्लेन म्हणतो. ठीक आहे, एक्स वाय प्लेन. ते त्यानंतर वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस याची मधली जी स्पेस आहे त्याला आपण वाय झेड प्लेन म्हणतो. ओके, आणि ते एक्स ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस यांच्यामधली जी स्पेस आहे, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो आहे एक्स झेड प्लेन. ठीक आहे, आणि तिन्ही ऍक्सिसच्या मधली जी स्पेस आहे, ठीक आहे, जी प्लेन्स आहे, ठीक आहे, त्याला आपण स्पेस म्हणतो. स्पेस. ओके, ते आता व्यवस्थित लक्ष द्या, जर कुठलेही दोन वेक्टर्स, ओके, जर एक्स वाय प्लेन मध्ये आहे, एक्स वाय प्लेन मध्ये, ठीक, व्यवस्थित लक्ष द्या, डायरेक्शन त्यांची मॅटर करत नाहीये. मॅटर काय करते चेक करा की दोन्ही वेक्टर कुठे आहे एक्स वाय प्लेन मध्ये आहे. ओके, तर आपण म्हणू शकतो की दोन्ही वेक्टर काय आहे कोप्लेनर आहे. कोप्लेनर म्हणजे सेम प्लेन मध्ये आहे. बरोबर आहे, कन्सिडर करा मी याला AB म्हणतो आहे, वेक्टर AB, याला वेक्टर CD म्हणतो. म्हणजे वेक्टर AB आणि वेक्टर CD हे काय आहे कोप्लेनर आहे. का बरं? कारण की दोन्ही सेम प्लेन मध्ये लाईज करतात. ओके, जर पुन्हा तिसरा वेक्टर आहे वेक्टर EF. ओके, आता चेक करा, वेक्टर AB आणि वेक्टर CD हे सेम प्लेन मध्ये एक्स वाय प्लेन मध्ये आहे, तर आपण याला कोप्लेनर म्हटलं आहे. पण वेक्टर EF हा कोणत्या प्लेन मध्ये आहे वाय झेड प्लेन मध्ये, म्हणजे भलतेच प्लेन मध्ये. सेकंड कळते का बोललाय तर, म्हणजे वेक्टर AB, वेक्टर CD आणि वेक्टर EF हे कोप्लेनर नाही. ठीक आहे, का बरं? कारण की वेक्टर EF कुठल्या प्लेन मध्ये आहे वाय झेड प्लेन मध्ये आहे. ओके, आणि वेक्टर AB आणि वेक्टर CD एक्स वाय प्लेन मध्ये, दोन्ही वेगळ्या वेगळ्या प्लेन मध्ये आहे. त्याच्यामुळे आपण यांना कोप्लेनर वेक्टर म्हणू शकत नाही. तर एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या मधलं जे दिसत आहे स्पेस, पर्टिक्युलर स्पेस, ओके, तर आपण याला प्लेन म्हणतो आहे. ओके, कुठला प्लेन एक्स वाय प्लेन. ओके, ते ही झेड ऍक्सिस की वाय ऍक्सिस. मग आता झेड ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या मधली जी स्पेस दिसते आहे वर्टिकल, ओके, तर हे कुठला स्पेस आहे वाय झेड स्पेस. ओके, अँड देन मीन्स वाय झेड प्लेन. ओके, त्यानंतर जर एक्स ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसच्या मधली जी स्पेस आहे, ठीक आहे, ती मधली स्पेस. ओके, तर याला आपण काय म्हणतो एक्स झेड प्लेन. ओके, आणि तिन्ही ऍक्सिस, ओके, तिन्ही ऍक्सिसच्या मधली जी जागा आहे, ओके, त्याला आपण स्पेस म्हणतो. कळते आहे, म्हणजे अशी स्पेस, असा पोझिशन ऑफ पॉइंट की ज्यावरती तीनही कोऑर्डिनेटची व्हॅल्यू नॉन झिरो असते, त्याला आपण काय म्हणतो आहे स्पेस. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा काय, जर एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, ओके, यांच्या मधला जो प्लेन आहे एक्स वाय प्लेन, या प्लेन मध्ये जर पॉइंट असेल तर तिथे झेड ची व्हॅल्यू झिरो असेल. ओके, जर पॉइंट वाय झेड प्लेनच्या जर मध्ये असेल, ओके, या प्लेन मध्ये वाय झेड प्लेन वर असेल तर तिथे एक्स ची व्हॅल्यू झिरो असेल. ओके, जर पॉइंट एक्स ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस या दोघांच्या मधल्या प्लेन मध्ये जर असेल तर तिथे वाय ची व्हॅल्यू झिरो असेल. ओके, आणि जर पॉइंट जर स्पेस मध्ये असेल, ठीक आहे, तर स्पेस मीन्स तीनही प्लेन मध्ये नाही. ठीक आहे, प्लेन, ठीक आहे, स्पेस मध्ये. ओके, असं बाहेर. ओके, तर इथे, ओके, या पोझिशनवर, ठीक आहे, तर त्याला आपण स्पेस म्हणतोय. ओके, जर पॉइंट जर स्पेस मध्ये असेल तर त्या पॉइंटची तीनही कोऑर्डिनेटची व्हॅल्यू नॉन झिरो असेल. ओके, नेक्स्ट टाइप आहे युनिट वेक्टर्स. ओके, आता युनिट वेक्टर काय आहे व्यवस्थित लक्षात घ्या, प्रत्येक वेक्टरचे एक युनिट वेक्टर असतात. ओके, मग आता युनिट वेक्टर मीन्स काय, द वेक्टर हॅव्हिंग
मॅग्निट्यूड 1. ठीक आहे, आणि असं वेक्टर ज्याचे जे मॅग्निट्यूड आहे ते किती असते 1 असते. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. जसं इथे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस आहे. ठीक आहे, याला पण आपण वेक्टर कन्सिडर करू शकतो. ओरिजिन पासून स्टार्ट होत आहे आणि मूव्हमेंट करतो या वेळी. ठीक आहे, आता एक्स ऍक्सिसचा पण एक युनिट वेक्टर आहे. ओके, एक्स ऍक्सिसचा जो युनिट वेक्टर आहे त्याला आपण डिनोट करतो आय कॅप ने. ठीक आहे, आय कॅप हा काय आहे, हा युनिट वेक्टर आहे एक्स ऍक्सिसचा. मग युनिट वेक्टर म्हटलं तर ऑब्वियस आहे याची मॅग्निट्यूड किती असेल 1, कारण की डेफिनेशन काय म्हणते आहे युनिट वेक्टरची की असा वेक्टर ज्याचे मॅग्निट्यूड किती असतो 1. ओके, आणि या युनिट वेक्टरची डायरेक्शन काय असेल, सेम डायरेक्शन असेल जी एक्स ऍक्सिसची आहे. ठीक आहे, म्हणजे आय कॅपची डायरेक्शन सेम असेल जी डायरेक्शन एक्स ऍक्सिसची आहे. लक्षात येतं काय बोलायचं, सिमिलर वाय ऍक्सिस. मग वाय ऍक्सिसचा जो युनिट वेक्टर आहे त्याला आपण डिनोट करतो आहे जे कॅप. ठीक, म्हणजे जे कॅप हा युनिट वेक्टर आहे अलोंग वाय ऍक्सिस. ठीक आहे, म्हणजे जे कॅपची पण डायरेक्शन तीच आहे जी डायरेक्शन कुणाची आहे वाय ऍक्सिसची आहे. म्हणजे काय समजत आहे, युनिट वेक्टरची कंडिशन काय आहे, मॅग्निट्यूड 1, डायरेक्शन सेम. ओके, म्हणजे जे कॅपची डायरेक्शन तीच आहे जी वाय ऍक्सिसची डायरेक्शन आहे. बरोबर आहे, फरक काय आहे तर जे कॅपचे मॅग्निट्यूड किती आहे 1. म्हणजे इथे जे कॅप काय आहे युनिट वेक्टर ऑफ वाय ऍक्सिस. सिमिलर झेड ऍक्सिसचे जे युनिट वेक्टर आहे त्याला आपण डिनोट करतोय के कॅप ने. ठीक आहे, के कॅप. ओके, व्यवस्थित लक्ष द्या, जे युनिट वेक्टर आहे ते कॅप ने डिनोट करतोय. ओके, देन त्यानंतर के कॅप याची जी मॅग्निट्यूड आहे ते किती असेल 1. बरोबर आहे, आणि डायरेक्शन सेम ऍज झेड ऍक्सिस. ठीक आहे, म्हणजे जो के कॅप जो आहे जो युनिट वेक्टर के आहे, ठीक आहे, तो अलोंग आहे झेड ऍक्सिस. म्हणजे झेड ऍक्सिसचा हा युनिट वेक्टर आहे. म्हणजे काय लक्षात येत आहे, एक्स ऍक्सिसचा जो युनिट वेक्टर आहे तो कोण आहे आय कॅप. ओके, वाय ऍक्सिसचा जो युनिट वेक्टर आहे तो कोण आहे जे कॅप. देन झेड ऍक्सिसचा जो युनिट वेक्टर आहे तो काय आहे के कॅप. ठीक आहे, युनिट वेक्टर काय डिनोट करतो आहे डायरेक्शन. ठीक आहे, एक्स ऍक्सिसची डायरेक्शन आता कोण डिनोट करेल आय कॅप डिनोट करेल. वाय ऍक्सिसची डायरेक्शन आता कोण डिनोट करेल जे कॅप करेल. आणि देन झेड ऍक्सिसची डायरेक्शन कोण डिनोट करेल के कॅप करेल. ठीक आहे, सिमिलरली जर कुठलाही वेक्टर असेल आहे, ओके, इन केस कन्सिडर करा जर हा वेक्टर असेल आहे वेक्टर ए बी. ओके, तर याचे जो युनिट वेक्टर आहे, ठीक आहे, तो त्याच्या अलोंग असणार. म्हणजे त्याची डायरेक्शन पण सेम असेल जी ए बी ची आहे. फरक काय आहे तर त्याच्या मॅग्निट्यूड किती असेल 1 असेल. लक्षात येतं काय बोललाय तर. ठीक आहे, देन कन्सिडर जर दुसरा वेक्टर आहे सीडी, वेक्टर सीडी. ओके, तो या डायरेक्शनने मूव्ह करतोय. ओके, देन मग वेक्टर सीडी चे जे पण युनिट वेक्टर आहे ते देखील तो त्याच्या अलोंगच असेल इथे असा. ठीक आहे, फरक काय फक्त त्याची मॅग्निट्यूड किती असेल 1 असेल. लक्षात येतं काय बोललाय तर. ओके, आणि डायरेक्शन सेम असेल. ओके, तर हे आहे युनिट वेक्टर्स. नेक्स्ट आहे पोझिशन वेक्टर्स. ठीक आहे, 10th स्टँडर्ड पर्यंत आपण कोऑर्डिनेट सिस्टम बघितलंय. ठीक आहे, आपल्याला तो एक पॉइंट द्यायचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट राहायचे आणि तो आपण ग्राफ मध्ये प्लॉट करायचा. ओके, आता आपल्याला तो 3 व्हॅल्यूज गिवन दिले, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि झेड कोऑर्डिनेट. ओके, देन आता त्या पॉइंट्सचा आपल्याला पोझिशन वेक्टर पण काढायचा. ठीक आहे, आता पोझिशन वेक्टर म्हणजे काय व्यवस्थित लक्ष द्या की एक पॉइंट आहे स्पेस मध्ये कुठेतरी. ठीक आहे, मी त्याला कन्सिडर करतो आहे ए आणि याच्या एक्स कोऑर्डिनेट आहे ए, वाय कोऑर्डिनेट आहे बी आणि झेड कोऑर्डिनेट आहे सी. ओके, पॉइंट आहे ए, त्याचे एक्स कोऑर्डिनेट ए, वाय कोऑर्डिनेट बी आणि झेड कोऑर्डिनेट सी आहे. तर हा जो पॉइंट आहे ए हा कार्टेशियन फॉर्म मध्ये त्याने गिवन दिला आहे. कार्टेशियन फॉर्म म्हणजे एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि झेड कोऑर्डिनेटच्या फॉर्म मध्ये. ओके, आता या पॉइंटला वेक्टर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. या पॉइंटला वेक्टर फॉर्म मध्ये कन्वर्ट करतोय म्हणजे त्याचे पोझिशन वेक्टर आपण काढतोय. मग कसं करताय व्यवस्थित लक्ष द्या. पॉइंट ए ला वेक्टरच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतोय मीन्स वेक्टर ए. ओके,
हा कॅपिटल ए पॉइंट डिनोट करतो आहे आणि वेक्टर ए पोझिशन वेक्टर डिनोट करतो आहे. मीन्स या पॉइंटच्या पोझिशन वेक्टरच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. मग आता या पॉइंटच्या पोझिशन वेक्टर कसं लिहायचं व्यवस्थित लक्ष द्या. एक्स कोऑर्डिनेट कोण आहे इथे? एक्स कोऑर्डिनेट ए. ओके, एक्स कोऑर्डिनेट ए ऍज इट इज लिहा. ठीक आहे. पण एक्स कोऑर्डिनेट ए आहे, हा पॉइंट ए ची पर्टिक्युलर डायरेक्शन पण तर माहिती पाहिजे. मग एक्स ऍक्सिस ची डायरेक्शन कोण डिनोट करतो? आय कॅप. ओके, म्हणजे याच्यासोबत दिला आहे आय कॅप. देन प्लस नेक्स्ट वाय कोऑर्डिनेट कोण आहे? बी. ओके, तर वाय कोऑर्डिनेट बी आहे. ओके, तर बी ऍज इट इज काय केलं आपण? वाय कोऑर्डिनेट बी ऍज इट इज दिलं. पण वाय कोऑर्डिनेटची जी व्हॅल्यू आपण पुट केली आहे बी, त्याची डायरेक्शन तर माहिती पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. तर वाय ऍक्सिस चे डायरेक्शन काय असतो? जे कॅप डिनोट करताय. ओके, तर मग तिथे येईल आहे जे कॅप. ओके, जे कॅप. देन प्लस झेड कोऑर्डिनेट कोण आहे? सी. बरोबर आहे. मग आता या पॉइंटचे झेड कोऑर्डिनेट सी आहे, पण त्याची डायरेक्शन झेड कोऑर्डिनेटला डायरेक्शन कोण देईल? तर के कॅप देईल. ओके, म्हणजे इथे आहे के कॅप. ठीक आहे. काय केलं आपण? व्यवस्थित लक्ष द्या. हा जो पॉइंट होता ए बी सी हा कार्टेशियन फॉर्म मध्ये होता. बरोबर आहे. आपण या कार्टेशियन फॉर्मला वेक्टर फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं, ज्याला आपण पोझिशन वेक्टर पण म्हणतो. ठीक आहे. सिमिलर एक पॉइंट कन्सिडर करू आपण बी. ओके, एक पॉइंट आहे बी आणि याची व्हॅल्यू आहे 4 3 7. ओके, मग आता जो पॉइंट आहे बी 4 3 7. ओके, देन हा कार्टेशियन फॉर्म मध्ये आहे आणि आता याला याच्या वेक्टर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे. आपल्याला या पॉइंटचं पोझिशन वेक्टर तयार करायचं आहे. ओके, मग काय बोललो होतो आपण? पॉइंट बी आहे, बी कॅपिटल आहे म्हणजे तो पॉइंट डिनोट करत आहे. ओके, मग आता या बी पासून त्याचे पोझिशन वेक्टर आपल्याला तयार करायचे आहे. तर आपण काय करू? या बी पासून पोझिशन वेक्टर तयार करतोय, तर त्याला स्मॉल बी वेक्टर बी ने डिनोट करू. ओके, हा पॉइंट आहे कार्टेशियन फॉर्म मध्ये आणि हा पोझिशन वेक्टर आहे, वेक्टर फॉर्म. ओके, वेक्टर बी इज इक्वल टू. ओके, देन मग आता वेक्टर बी इज इक्वल टू काय म्हटलं आपण? एक्स कोऑर्डिनेट. एक्स कोऑर्डिनेट किती आहे? 4. ओके, लिहितो आहे 4 ऍज इट इज. बरोबर आहे. पण एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्स ऍक्सिस. मग एक्स ऍक्सिस ची डायरेक्शन पण माहिती पाहिजे, कारण की आपण वेक्टर शिकतोय ना. वेक्टर मध्ये मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन पण मॅटर करते. मग एक्स ऍक्सिस ची डायरेक्शन कोण आहे? आय कॅप ने डिनोट करतो आपण, म्हणजे 4 आय कॅप. ओके, प्लस त्यानंतर वाय कोऑर्डिनेट कोण आहे? 3. ओके, ऍज इट इज 3. पण हे मॅग्निट्यूड आहे. मग आता वाय ऍक्सिस ची डायरेक्शन, मग वाय ऍक्सिस ची डायरेक्शन कोण डिनोट करते आहे? जे कॅप. सॉरी, म्हणजे इथे जे कॅप दिले आहे. प्लस देन झेड कोऑर्डिनेट काय आहे? 7. ओके, म्हणजे इथे आहे 7. ओके, पण झेड कोऑर्डिनेट 7 तर दिला आपण, पण झेड ऍक्सिस ची डायरेक्शन वेक्टर शिकतोय. वेक्टर मध्ये फक्त मॅग्निट्यूड नाही, सोबत डायरेक्शन पण पाहिजे. मग झेड ऍक्सिस ची डायरेक्शन कोण डिनोट करत आहे? के कॅप. म्हणजे तिथे काय आहे? 7 के कॅप. ओके, हा b इज इक्वल टू जो दिलाय 4 3 7 हे कार्टेशियन फॉर्म आहे आणि वेक्टर b इज इक्वल टू 4 i कॅप प्लस 3 j कॅप प्लस 7 k कॅप हे पोझिशन वेक्टर आहे पॉइंट b चं. ओके, पुन्हा एक छोटंसं निवड दिलं आहे c. एक पॉइंट आहे c. थ्री मायनस 2 1. ओके, मग आता हा कार्टेशियन फॉर्म मध्ये त्याने गिवन दिलाय. आता या पॉइंटच्या पण आपल्याला पोझिशन वेक्टर तयार करायचे आहे. ओके, मग आता याचे पोझिशन वेक्टर तयार करायचे आहे. काय दिसतंय? पॉइंट सी. ओके, मग याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहितोय आपण काय लिहितो? वेक्टर सी इज इक्वल टू. ओके, मग फर्स्ट काय दिसतंय? एक्स कोऑर्डिनेट कोण आहे? 3. ओके, 3 ऍज इट इज. पण 3 च्या सोबत काय येईल आहे? एक्स ऍक्सिस ची डायरेक्शन. मग एक्स ऍक्सिस ची डायरेक्शन कोण डिनोट करताय? आय कॅप. त्याचे युनिट वेक्टर आय कॅप. ओके, दिस 3 आय कॅप. देन त्यानंतर व्यवस्थित चेक करा, आपण मधलं साइन काय लिहितो? प्लस. ओके, प्लस त्यानंतर वाय कोऑर्डिनेट. वाय कोऑर्डिनेट कोण आहे? -2. मग इथे मी मायनस लिहिल, म्हणजे प्लस मायनस काय आहे? मायनस. तर मी इथे डायरेक्ट मायनस लिहिणार -2. अँड देन -2 काय आहे? वाय कोऑर्डिनेट. मग वाय कोऑर्डिनेट म्हणजे वाय ची डायरेक्शन यूज करावं लागेल. काय आहे? जे कॅप युनिट वेक्टर. ओके, जे कॅप. देन प्लस त्यानंतर झेड कोऑर्डिनेट कोण आहे? 1. ओके, 1. पण झेड कोऑर्डिनेट म्हणजे इथे फक्त मॅग्निट्यूड आहे, आपल्याला डायरेक्शन पण पाहिजे. ओके, मग झेड ऍक्सिस ची डायरेक्शन कोण डिनोट करतोय?
के कॅप. ओके, म्हणजे पी लाईन्स ओव्हर के कॅप. ठीक आहे. हा पॉइंट सी आहे कार्टेशियन फॉर्म मध्ये आणि वेक्टर सी आहे त्याच्या पोझिशन वेक्टर आहे. ओके, इथे हा 1 नाही लिहिलं तरी चाललेलं असतं. ठीक आहे. तर काय करतो आपण व्यवस्थित लक्ष द्या. कार्टेशियन फॉर्म मध्ये फक्त मॅग्निट्यूड असते. ठीक आहे. वेक्टर फॉर्म मध्ये पोझिशन वेक्टर मध्ये मॅग्निट्यूड ऍज वेल एज त्यांचे डायरेक्शन. ठीक आहे. चेक करा. पॉइंट ए ए बी सी हे मॅग्निट्यूड होतं फक्त आणि वेक्टर फॉर्म त्याच्या जो पोझिशन वेक्टर तयार केलं वेक्टर आहे तर मॅग्निट्यूडच्या सोबत मीन्स ए बी सी च्या सोबत बघा त्याची डायरेक्शन पण आपण मेन्शन केली आहे. आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. ठीक आहे. तर हे आहे आपलं पोझिशन वेक्टर्स. नेक्स्ट आहे नल मॅट्रिक्स. नल. ओके, तर सोपं आहे. ज्या मॅट्रिक्सची मॅग्निट्यूड 0 येते आहे ओके अशा मॅट्रिक्सला आपण म्हणतो आहे नल मॅट्रिक्स. ओके,